जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला आता लवकरच गती मिळणार आहे। पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांच्यासोबत आज मुंबईमध्ये बैठक घेतली। या बैठकीदरम्यान काय निर्णय झाला आहे याची विस्तारात माहिती आता आपण पाहूया। चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। तर मित्रांनो, पुणे नाशिक या हाय स्पीड रेल्वे प्रकल्पामुळे गेल्या अनेक वर्षांची पुणे व नाशिक शहरातील नागरिकांची मागणी पूर्ण होणार आहे। तसेच यामुळे पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे। पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पामध्ये 2500 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली होती। रेल्वे प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया देखील या मार्गावर सुरू केली होती। मात्र नुकत्याच 10 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत एक मोठी घोषणा केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार पुणे नाशिक रेल्वे मार्ग पुणे शिर्डी नाशिक असा करण्यात यावा अशी घोषणा त्यांनी केली होती। पुणे नगर नाशिकमधील बोगद्यांच्या खर्चामुळे हा मार्ग शिर्डी मार्गे वळवण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली होती। पण हा मार्ग फायदेशीर नसल्याची घोषणा शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार सत्यजित तांबे यांनी केल्यामुळे या मार्गाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा केली आहे। पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचे जे अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत विस्तृत चर्चा केली आहे आणि पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाला लवकरात लवकर गती द्यावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। पुणे अहमदनगर सिन्नर नाशिक या मार्गानेच रेल्वे व्हावी यासाठी कॅबिनेटमध्ये विचार करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे। पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी नुकत्याच अर्थसंकल्पामध्ये 2500 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली होती। त्यासोबतच रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया नगर आणि नाशिक जिल्ह्यात सुरू केली होती। पुणे आणि नाशिक दरम्यान हा 235 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे। या मार्गावरून सेमी हाय स्पीड रेल्वे धावणार आहे। यामुळे पुणे ते नाशिक हे अंतर अवघ्या 2 तासात पार करणे शक्य होणार आहे। मात्र आता पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग बदलल्यामुळे पुणे शिर्डी नाशिक असा रेल्वे मार्ग 270 किलोमीटरचा होणार होता। यामुळे याचे अंतर 3 तासापेक्षा जास्त लागू शकते असे मत आहे। त्यासोबतच पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये भूसंपादन देखील झाले आहे। जवळपास 104 गटामध्ये याचे भूसंपादन झाले आहे। त्यासोबतच काही गावांमध्ये भूसंपादनाचा मोबदला देखील दिला आहे। ज्या जमिनीचा मोबदला दिला आहे त्याचे करायचे काय असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता। मात्र यावर आता विस्तृत चर्चा रेल्वे मंत्र्यांसोबत केला आहे। यावर नक्कीच मार्ग काढून लवकरात लवकर याबाबत माहिती दिली जाईल। पुणे नाशिक रेल्वे मार्ग नेमका कुठून जाणार याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे। यासोबतच मिळालेल्या माहितीनुसार पुणे नाशिक रेल्वेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत या रेल्वे मार्गाबाबत विस्तृत चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे। त्यासोबतच या रेल्वे मार्गासंबंधी कामातील सर्व अडथळे दूर करत लवकरच या रेल्वेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याबाबत त्यांनी सकारात्मक चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे। तर मित्रांनो, नक्कीच रेल्वे मंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीमध्ये पुणे नाशिक रेल्वेबद्दल सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती मिळाल्यामुळे या प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। तर मग मित्रांनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य सांगा। पुणे नाशिक रेल्वे मार्ग कोणत्या मार्गाने जायला हवा या संदर्भात देखील आपले काय मत आहे ते देखील नक्की सांगा। जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माहिती प्लस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेच्या भूसंपादनाविषयी अधिक माहितीसाठी डाव्या बाजूचा व्हिडिओ पहा। पुणे नाशिक रेल्वे संदर्भातील देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेबद्दल उजव्या बाजूचा व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद। आपल्याला विशेषतः नाशिक पुणे हा जो आपला रेल्वे मार्ग आहे याच्यावर फास्ट ट्रेन ही आपल्याला सुरू करायची आहे।